मोशेनंतर यहोशुवा याला पुढारपण मिळालं, परंतु आम्ही कधी विचार केलाय का की मोशेनंतर यहोशुवाला का म्हणून पुढारपण मिळालेलं आहे? बाकी अनेक लोक असतील ना, परंतु त्याचं कारण आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. निर्गम याचा 33वा अध्याय 7 ते 11 वचनामध्ये आणि विशेष करून 11 वचनामध्ये पाहायला मिळतं की ज्यावेळेला मोशे देवासंगती मंडपामध्ये मित्रासमान बोलत होता आणि ज्यावेळेला मोशे तो मंडप सोडून बाहेर जायचा, यहोशुवा त्या ठिकाणीच थांबून असायचा, त्या ठिकाणीच प्रार्थनेमध्ये असायचा, देवाच्या सानिध्यामध्ये तो असायचा. आणि त्यामुळेच की काय, मोशेनंतर यहोशुवा याला पुढारपण मिळालेलं आहे. जर आम्ही लीडरशिप करू इच्छितो तर ही गोष्ट लक्षात ठेवा, मला आणि तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहावं लागणार आहे, म्हणजे देव योग्य वेळेला माझ्या आणि तुमच्या हाती पुढारपण देणार आहे. देव बाप करो हे वचन समजण्याकरिता मला आणि तुम्हाला सहाय्य करो. आमेन.